पहिला तुमच्या एजंटला बनवा काय झालं सर काय तुमचे हे सांगायचं पण नाही आज बघायचा 600 रुपये मागतात कशाचे 600 रुपये मी अशोक कांबळे महाराष्ट्र बांधकाम कामगार कृती समितीचा अध्यक्ष आहे। माझे कामगार भांड्याचे किट घेण्यासाठी शिक्का मारून पाठवले असता वैभव रघुवले यांनी 640 रुपयाची मागणी करीत आहे। पैसे न दिल्यास त्यांना धक्काबुक्की करून महिलांना बाहेर हाकलून देण्यात आलेलं आहे। तरी वैभव रघुवले यांच्यावरती शासनाने योग्य ती कारवाई करून फौजदारी गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे ही मागणी आहे। माझे गावचा पत्ता इब्राहिमपूर कालागापूर जिल्हा सोलापूर। आम्ही भांडे घेण्यासाठी इथं आल्यावर सर्वजण दमदाटी करू लागले ती आणि बायांना कसं पण काय योग्य वागणूक देणं झाले धक्काबुक्की करू लागले। किती पैशाची मागणी केली? 640 ची मागणी केली। आता तुमची मागणी काय? आम्हाला ना 1 रुपया पण न देता आम्हाला भांडे घ्यायला थांबल्यावर आपण रांगाने आणि डायरेक्ट तिथं गेल्यावर आपल्याला 600 रुपये मागणी केली। 600 रुपये कुठलं घ्यायचं कामगारसाठी केलं ना तुम्ही 600 रुपये कुठलं घ्यायचं आपण आम्ही काम करणार आहे आम्ही कमवणार आहे कुठलं घ्यायचं त्यांना 600 रुपये आणि येणं जाणं भाडं कोण बनणार आपल्याला सगळं द्यायचं तर कशाला त्यांना भाडं देतो म्हणून फुकट देतो म्हणून असं त्यांना आपल्याला जाहिरात वगैरे कशाला करायचं धक्काबुक्की करायचं 600 रुपये मागायचं आणि 2-3 वेळा लेकरं बाळांसुद्धा आपण 9 वाजता येऊन इथं थांबले की आपण सकाळी आता किती वाजता टाईम आहे 4-5 झाले ते आणि जायचं तर कसं त्याचं माहीत आहे त्यांना लेकरांचा। सोलापूर बांधकाम कामगार हे किट वाटप हे मुळेगाव तांड्यापाशी या ठिकाणी हे गोडवान आहे। या गोडवानाच्या इथं जे बांधकाम कामगारासाठी जे किट वाटप करतात त्या किटला जवळपास 600 रुपये 700 रुपये म्हणण्याप्रमाणे ज्या त्यांच्या मर्जीने येईल असे काही एजंट लोक हाताशी अधिकारी धरून या ठिकाणी यांची लूटमार करत आहेत। तर माननीय साहेब कामगार आयुक्त साहेब यांना आमची विनंती आहे की आपण हे जे एजंटगिरी काय चाललेले आहे ते लवकरात लवकर बंद करा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे। नाही आता ते